ही असत मिरचीची रोपा आणि ही असा गवार. मिरचीच्या झाडांका पांढरी फुलाइलेली असत, त्यामुळे थोड्याच दिवसात मिरची मिळात. ही असा मुळ्याची भाजी, हिरवीगार मुळ्याची भाजी. त्याच्याच बाजूक ही कांद्याची पात. तर मंडळी, ऐकलास काय मी काय म्हणतय? आता ही सगळी तुम्ही भाजी बघितलात, तर माझ्या मळ्यातलो तुमका मी मागे पण एक लॉग दाखवलंय, त्यात मी भाजी लावतानाचो लॉग दाखवलंय. आणि तुम्ही आज बघतास ती माझ्या मळ्यात इलेली भाजी, आणि मी आज भाजी काढूसाठी इलय. आधी भाजीक मी पाणी सोडलंय, गरगरीत असा सगळ्या भाजीक पाणी लावून घेतलंय. सध्या उष्णता खूप हो, त्यामुळे पाणी सारख्या देवचा लागता. चला तर मग मंडळी, पाणी आता देऊन झालेला असा आणि पाणी पण आता मुरलेला असा. आता तुम्ही मळ्यातली सगळी भाजी बघू शकता. फक्त आणि फक्त शेण खतावर घातलेले मुळे हो, त्यामुळे जास्त मोठे नाही. मार्केटात जे विकूक येतात ना, ते मोठे मुळे हो, आणि ते पण रासायनिक खतावरचे. हे आमचे शेण खतावरचे मुळे खूप चांगले. मंडळी, सकाळी उठल्यावर ना, जर नाश्त्याक जर उकड्या तांदळाची जर पेज असली ना, तर त्या पेजेबरोबर ही शेतातली भाजी तव्यावर करून बघा, आवडतली तुमका. भाजीत कांदो, लसूण आणि हिरवी मिरची वापरली ना, तर उकड्या तांदळाच्या पेजेबरोबर ना अतिशय सुंदर भाजी लागता. मंडळी, आता भाजी सगळी काढून झालेली असा. ती आता भाजी सगळी स्वच्छ धुवून घेतय. मुळ्याच्या भाजीक माती खूप असता हो. ही भाजी मी आता हय पण धुतलय आणि घराकडे गेल्यावर घराकडे पण मिठाच्या पाण्यात धुवून घेतलंय. बघा मंडळी, माझ्या शेतातली भाजी हिरवीगार मुळ्याची भाजी कशी असा, सगळ्यांनी कमेंट्स करून सांगा.